नमस्कार, मी स्नेहल परमेश्वर भोपी। तर आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत वाकडं तोंड असलेल्या नंदीची माहिती, भाऊक झालेल्या शाहीरकडून 2 शब्द आणि 7 पिढ्यांपासून या मंदिराचे मांगल्य राखणारे असे पुजारी आणि त्यांच्याकडून थोडीशी माहिती आणि मनसोक्त निसर्गाचा संवाद। चला माझ्यासोबत। तर फायनली आपण पोहोचलो। तर हे विलासगड तसेच मल्लिकार्जुन या नावाने ओळखले जाणारे हे ठिकाण सांगली जिल्ह्यातील एडेनिपाणी या गावामध्ये आहे आणि हे सांगलीपासून 39 ते 40 किलोमीटरवर आहे। आणि जसं की गुगल मॅप लावून तुम्ही बरोबर टायमामध्ये 1 तासात चांगल्या रोडने इथं पोहोचू शकताय, काय प्रॉब्लेम नाही। वरती मंदिरापर्यंत जाण्यासाठी ह्या कॉन्क्रीटच्या 700 to 800 पायऱ्या आहेत। ॲक्च्युली पायऱ्या जरा जास्त स्ट्रेट आहेत, मोठे आहेत, दॅट्स वाय वी आर ब्रीदिंग अ लॉट, बट आफ्टर ऑल शर्यत तर ह्यांनी जिंकली आहे। हे कशाचं झाड आहे? येस, कमेंट मध्ये सांगा कशाचं झाड आहे। मला तर काय ओळखत नाही आहे, फक्त ह्याला काटे आहेत। अर्धा टप्पा आम्ही पार केला शर्यत लावून, त्याच्यामुळे मला ब्रीदिंग जास्त दमला, पण विनर हा झालाय। सो वी आर हेडिंग टू अवर मेन डेस्टिनेशन मल्लिकार्जुन टेम्पल देअर। मला पर्सनली हे स्टेअर्स, जिथं स्टेअर्स असतात तिथे मला खरंच असं काहीतरी जागा शोधायची आणि चालायला पळायला सुरुवात करायची। एडवेंचरस स्नेहल। बस जरा कडे ना कादंबरला एवढं छोटस मंदिर आहे, नंदी आणि पिंड। आंघोळ केली असेल तरच प्रवेश करा। एकाच मोठ्या दगडापासून बनवलेल्या या गुहामध्ये हे सुंदर असं मल्लिकार्जुनचं मंदिर आहे। तर अगस्त्य ऋषी आणि त्यांची पत्नी लोपामुद्रा यांनी येथे तपश्चर्या करून शिवलिंगाची स्थापना केल्याची माहिती सांगण्यात येते। आणि तसेच या गुहेमध्ये एकदम अशी छोटी छोटी मंदिरे पण तुम्हाला बघायला भेटतील। त्याही मंदिरात गेल्यानंतर सगळ्यात भारी वाटणारी गोष्ट म्हणजे त्या मंदिरात बसून एक 5-10 मिनिटं साधना मेडिटेशन करणं। आणि इथं या मंदिरात असलेला गारवा भयानक भारी आहे। पूर्ण डोंगरामध्येच कोरलेलं आहे। बेस्ट हे मल्लिकार्जुनचं आहे, हे मेन मल्लिकार्जुन। ओके, म्हणजे महाशिवरात्री काय प्रोग्राम असेल तर तेवढंच इथला दरवाजा ओपन करायचा आणि इथून दर्शक, अदरवाईज हे बंद असतं। तर या मंदिराचं वैशिष्ट्य आहे की इथे आहे वाकड्या मानेचा नंदी। तर यामागची कथा आम्हाला अशी कळली, जेव्हा पार्वतीने तीळ वाळत घातलं होतं तेव्हा हे नंदी तीळ खायला आला आणि रागात येऊन शंकराने त्यांना कानाखाली दिली आणि तेव्हापासून या नंदीचं जी मान आहे, तोंड आहे, ते वाकडं झालं। म्हणजे सकाळी 3 वाजल्यापासून तुम्ही झोपायला इथेच असाल मग? किती वर्ष झालं तुम्ही पूजा करताय? इथं पूजा आमची जवळ तुम्हाला आता 7वी आहे आमची।
7वी पिढी. 7वी पिढी, बापरे. तर या आजोबाने आम्हाला खूप अशी सुंदर माहिती या मंदिरा रिलेटेड तसेच या गडा रिलेटेड सांगितली की सकाळी अभिषेकपासून त्यांनी कसं काही खालून पाताळगंगातून पाणी आणतात, तसंच वरती गडावर आहेत तिथून पाणी आणलं जातं. म्हणजे खूप काही माहिती सांगितली, पण आम्ही माईक जोडल्या नसल्यामुळे काही आवाजच नाही आला. आता एकमेक समोरच ते दिसते ते. बरोबर आहे, देवाच्या बरोबर समोरच छान असं भक्ती करत होते, त्यामुळे त्यांना मंदिर देऊन टाकलं. मंदिराची जागा दिली इकडची. होते बरोबर असं सगळ्या देवांचे आणि इकडं पुन्हा सरवणं असं 1 महिन्याच्या दरवेळेपासून बसविषय ह्यात आम्ही काय वाटलं माहितीये का, तिथं आता आपलं जेवण स्वयंपाक फक्त त्यांनी शिता घेऊन करून इथे खायचं. अरे छान आहे व्यवस्था. तिथं फक्त करून खाणे, त्याने खाल्लं मटेरियल घेऊन यायचं. ओके. हा, तांदूळ आणा, तुम्ही गरा आणा, कांदा आणा, काय पण केलं तरी चालतंय. चाल म्हणजे आपण घेऊन यायचं आणि आपण इथं देवाचा प्रसाद समजून करून खायचं. छान आहे, वेगळीच प्रथा आहे, चांगले छान आहे म्हणजे खरंच. तसेच इथं किल्ले विलासगड पण म्हणतात आणि ह्यांनी इथं बोर्डवर लिहिले बरं का, इथं ऐतिहासिक वास्तू, चुन्याच्या घाणा, तटबंदी, गंगाटेक, कृष्ण मंदिर, काही वाड्याचे अवशेष आणि तलाव आणि रुक्मिणी मंदिर आहे म्हणून. इकडच्या साईडला वरती 3:30 वाजलेत. म्हणजे वेदर बघा, वेदर खरंच भारी आहे. कधी पाऊस येईल आणि आम्ही खरं तर पावसाचीच वाट बघतोय, कारण का आम्ही मान्सून समजून ट्रिपला आलो होतो. येताना तर इतकं ऊन, कडक ऊन होतं. तो आता ऊन वगैरे सगळं झाले, ढगाळ वातावरण छान वाटते आणि येस, आणि आता फक्त पावसाची वाट बघतोय, लवकरच पाऊस पडेल. हे जर पाणी चांगलं असतं आम्ही खरंच तीर्थ अगोदर हे असेल वर गडा जाण्यासाठी पिण्यासाठी वगैरे पाणी, पण खरंच खूप घाण पाणी झालंय. फिरायला किंवा ट्रेक करायला का आवडतं? काय तुला नवीन शिकायला काय भेटतं? शिकायला भेटण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा जो रोजचा कामाचा जो स्ट्रेस असतो ना, तो फिरायला आल्यावर एकदम रिलॅक्स होते. म्हणजे तो रिलॅक्स होण्यासाठी फिरतोय? रिलॅक्स होण्यासाठी. बरं, आणि शिकायला काय भेटतं? तरी शिकायला काय नवनवीन गोष्टी, थोडंसं आता आपल्याला काल मगाशीच कळालं की बाबा वाकड्या तोंडाचा नंदी पण आहे. बरोबर, या वेगवेगळ्या गोष्टी पण आपल्याला असं बाहेर पडल्याशिवाय समजणार नाही. खरंच ती एक नवीन माहिती आम्हाला छान भेटली. विलासगड, जसं की खाली सांगितल्याप्रमाणे वरती झेंडा लावलाय विलासगडाचा, तर विलासगडाच्या दिशेने हे मावळे पदार्पण करत आहेत. ते मला 50-60-100 जण बघतायत. खरंच छान वाटतंय. आता आपण प्रॉपर ढगातच आलेलो आहे. किल्ले विलासगड वाटतं. इथं हजरत सय्यद शाह बुखारी दर्गा आहे आणि या साईडला गंग्यात भगवानचा मान आहे. पीठपासून आम्ही इथं मराठीच पूजा येतो, मुसलमानाचा कुणाचा संबंध नाही आहे. होय का? हा, मराठी आहे. जाधव पाटील, शाहीर बाबासाहेब देशमुख ऐकून माहित आहे का? त्यांचा भाऊ आहे मी 4थ्या नंबरचा. अरे बूट घातले असू बाई. आम्ही 8 भाऊ आहे, त्यामुळे शाहीर सगळं तिघायची मात्र नाही केली. गाव माझेवाडी आपल्या ताब्यात 700 वर्षात कोणी बसणार होती, तिथं देवस्थान नाही, त्यांची इस्टेट बी आपल्या ताब्यात आहे. बापरे, म्हणजे पूर्वी काय म्हणतो आपल्यातला त्यांचा शिष्य होता, आपण शिष्य म्हणतो, त्यांच्या धर्मात मुरेच म्हणतात. बरोबर, हा मुसलमान देवस्थान आहे, पण हा नारबंदायचं लगीन वगैरे काही भानगड नाही. ह्यांचा शिष्य आमच्या धर्मातला बुवा मंदिर आहे, बावर्दी नाही. बुवाचं बावर्दीन केलं, दत्तक नाव बदलतो ना आपण. बरोबर, बुवाचं दिन केलं. काय केलं? बावर्दीन. आणि त्यांच्या वंशातलं आम्ही आता आमचं यांचं हकदार घर कमीत कमी 30 घर आमचं आहे. माझ्या वडिलांचं दादवांचं, त्यांचं नाव जे 5,000 शब्द म्हणतो, जास्त म्हणत नाही. ओम नमः श्री जगदंबे, नमन तुझा आंबे करून प्रारंभे, जपावर ठाप तुंतुन्यातान, जपावर ठाप तुंतुन्यातान, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शिवप्रभूच गातो गुणगान जी, शिवप्रभूच गातो गुणगान जी. आधी नमन साधू संताला,
आधी नमन साधू संताला एकनाथाला रामदासाला तुकारामाला गाडगे बाबांच्या गुरुचरणाला जी गुरुचरणाला जी नमन माझे नामानंदाला नमन माझे नामानंदाला सुभद्रा मातेला सोना मातेला जन्म पांडुरंगाला सांगली जिल्हा वावे तालुक्याला मुक्कामी मालेवाडीला शाहिरी साधा तडवीला पूर्ण तरुण शाहिरी साधाला शाहीर देशमुखा तो पोवाड्याला जी तो पोवाड्याला केलं बरोबर केलं ना. आज महाराष्ट्रात त्याची जोड नाही शाहिराला. बरोबर बरोबर. हिंदी केसरीची शाहीर होती ती. असं आम्ही हे विलासगड फिरून झाल्यानंतर परतीच्या मार्गावर चाललो आहोत. सांगलीला जाताना बरोबर आस्थामध्ये चंदू वडेवाले म्हणून फेमस आहे. खरंच खूप मस्त आहे. मग जाताना तुम्ही इथे वडी खाऊ शकताय आणि मग हुसक्यामी नाश्ता दे शुड टू इट ॲटलीस्ट वन टाइम. मस्त आहे. That's it for today and yes we really spent very well time on the विलासगड. खरंच खूप छान मस्त ठिकाण आहे. कोणीही विजिट करण्यासारखं आहे. नक्कीच एक टाइम या मल्लिकार्जुन टेम्पल तसंच विलासगडवर येऊन तुम्ही भेट देऊ शकता. So if you find this video interesting or useful for you then please let me know in comment section. See you soon in next time in next video. तब तक जय हिंद.